दरम्यान यावेळेस सेम डिलिव्हरी, जसं काय कॉपी पेस्ट, काय गोलंदाजी होतीये, सुरेख गोलंदाजी. भूपेश बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. सेमीफायनलचा हा राऊंड आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होईल. इथे मात्र रनअप मध्ये थोडासा बिघड. दरम्यान पुन्हा एकदा भूपेश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस ऑस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. नक्कीच पंच सांगतायत की दिशा थोडीशी खराब आहे. वाईट बॉलचा इशारा. अवांतरित धावसंख्येने यावेळेस मात्र धाव फलकाला सुरुवात होत असताना परशुराम वॉरियर्स काल्हेर या संघाची 1 या धावसंख्येने सुरुवात होत असताना. दरम्यान पुन्हा एकदा भूपेश टू विनायक. यावेळेस फुलरलेनचा बॉल लिडिंग एज, मात्र इथे 1 धाव नक्कीच देऊन जाईल. चांगली फिल्डिंग होते इथे शॉर्ट थर्मॅन्ड्रिझम मध्ये. दरम्यान एखाद्या वेळे यावेळेस विनायक आपलं खातं खोलतोय तर स्ट्राईक रोटेट इथे होत असताना सर्वेश या फलंदाजाकडे. काल्हेर गावातील एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ख्याती सर्वेश यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सुरेख फटका. नेत्रदीपक क्रिकेटचं सौंदर्य इथं स्थापन करत असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना जर आपल्याला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर, कारण की क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. याच कारणासह आपण पाहिलं असेल तर जवळजवळ 50 गाठावे लागेल. म्हणजे काल्हेर संघाला यावेळेस फुलर बॉल परफेक्ट यॉर्कर आणि इथे त्रिफळाची बाद होतोय तो म्हणजे सर्वेश. पहिल्या विकेटचा सुरेख गोलंदाजी भूपेश. लगेच 4 धावा खर्च केल्या होत्या याच्या आधीच्या चेंडूवरती, मात्र लगेचच काय वापसी, परफेक्ट यॉर्कर टाकलं आणि इथे परतवलं ते म्हणजे फलंदाज सर्वेश याला. 4 धाव्यांचं योगदान आपल्या संघासाठी सर्वेश देत असताना मात्र इथे पहिल्या विकेटचं पतन होत आहे. जवळजवळ 6 या धावसंख्येवरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणता येईल. 5 चेंडू हाताळले, 6 धावा खर्च केल्या आणि गडीबाद केला. दरम्यान लास्ट गोल. यावेळेस लिडिंग एज, झेलची संधी होती मात्र विकेट किपर पासून खूप थोडासा लांब चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 1 धाव नक्कीच इथे अंकित केली जाते ती म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्हेर या संघासमोर. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती काल्हेर संघाच्या 7 धावा 1 गडीच्या मोबदल्यावरती, म्हणजे चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे रानाळ संघासाठी. पोलीस पाटील रानाळ आदरणीय सन्माननीय राकेशजी गायकवाड साहेबांचं इथे आगमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. पोलीस पाटील रानाळगाव नक्कीच खूप मोठ्या संख्येने रानाळ गावाचे सुद्धा पाठीराखे इथे आलेले आहेत, कारण की एक संघ रानाळ गावाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि एक संघ हा सेमीफायनलचा राऊंड खेळत आहे. आपण पाहतोय ते म्हणजेच परशुराम वॉरियर्स काल्हेर हा संघ, त्याचे संघ मालक आहेत नंदन पाटील. तसेच विपक्ष संघ आपण पाहतोय जागृत मराठा रानाळ, संघ मालक आहेत प्रदीप शेठ पाटील.
एक रंगतदार मॅच, एक बिग फाईट मॅच, एक बिग ब्लो इथे पाहायला मिळतोय. चांगलं बॅटल इथे पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय तर म्हणजे चिराग माळी गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेस या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर अर्धशतकीय पारी कोणी खेळली असेल ते नाव आहे ते म्हणजे चिराग माळी, मॅन फ्रॉम रानाळ. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर एक अष्टपैलू खेळाडू, टेनिस क्रिकेट जगताच्या पटलावरती खूप मोठं नाव नेऊन ठेवलंय त्यांनी भिवंडी नगरीचे. यावेळेस राईट मोर दी विकेट. यावेळेस शॉट ऑफ पुल अँड सक्सेसफुल. यावेळेस मात्र बिग ब्लो येतोय तो म्हणजेच नंदन पाटील यांच्या बॅटमधून 6 धावांसाठी. आणि यावेळेस मात्र विनयच्या खेळीचा अंत. तिसरा विकेटचं पतन 18 या धावसंख्येवर.
षटकार ठोकला होता. लगेचच नंदन पाटील दुसऱ्याच बॉलवरती बाद करण्यात आलं चिराग यांच्याकडून. लगेचच आला तो म्हणजेच विनयने सुद्धा एक चौकार खेचला आणि लगेच त्याचं सुद्धा इथं गडीबाद करण्यात आलं. धन्यवाद. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज करण सामना करतोय. विनय यावेळेस बॅक टू दी बॉलर खेळून काढतोय अलाउंड द कार्पेटने. एक धाव तर निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे कोणतेही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. या दरम्यान एक धाव घेऊन नक्की स्ट्राईक इथे रोटेट होत असताना शैलेश या फलंदाजाकडे 20 धावा धाव फलकावरती. करण पुन्हा एकदा सज्ज होत असताना सामना करेल क्रमांक 5चा फलंदाज शैलेश. यावेळेस शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित आयोजन होत नाहीये. अलाउंड द कार्पेटने खेळून काढतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि इथे 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. 22 धावा धाव फलकावरती. दरम्यान पुन्हा एकदा करण यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एलिव्हेशन व्यवस्थित होत नाही. अराउंड द कार्पेटने खेळून काढतोय. एक धाव तो निश्चित दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आहे. एकाच धावेवरती इथे समाधान इथे मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. शैलेश आणि विनायक हे दोन फलंदाज. 23 धावा धाव फलकावरती अंकित होत असताना यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी होती, मात्र इथे एक धाव नक्कीच इथे अंकित केली जाते आणि एकाच धावेवरती समाधान. पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धाव घेत यावेळेस नक्की धाव फलक हालत ठेवण्याचं काम काल्हेर संघाकडून होत असताना मात्र धावा फक्त आणि फक्त 24 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. जर आपल्याला एक चांगली टोटल उभी करायची असेल तर नक्कीच शैलेश या फलंदाजाला काहीतरी मोठे फटके खेळावे लागतील. खूप चांगलं प्रात्यक्षिक आपण पाहतोय. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण YouTube लाईव्ह पाहतोय. यावेळेस आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस होतोय. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता सुरेख गोलंदाजी. कौतुक करायला हवं करण या गोलंदाजाचं. 5 चेंडू हाताळतोय फक्त आणि फक्त 5 धावा नक्कीच खर्च करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शैलेश खेळपट्टीवरती. खूप चांगले गुणलेखक आमच्या समवेत ज्ञानेश्वर मुकादम, गोडसे गावातील सुपुत्र. अतिशय सुसच्छ असं त्यांचं गुणलेखन. दरम्यान लास्ट टू गो. यावेळेस पुन्हा एकदा आडव्याटने खेळायचं होतं, मात्र इथे लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल. वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतरित धावसंख्येमध्ये 25 धावा. लो स्कोरिंग मॅच होईल का. आणखीन 7 चेंडू शिल्लक आहेत. या 7 चेंडूंमध्ये जवळजवळ 2 ते 3 जर मोठे फटके पाहायला मिळाले तर एक सन्मानजनक स्कोर उभं करेल काल्हेरगाव. दरम्यान लास्ट गो. यावेळेस पहा
थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, कव्हर रिझममध्ये खेळायचा प्रयत्न होता, मात्र इथे बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही. या निर्धाव चेंडूची सांगता 3 षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ 8.25च्या सरासरीने धावसंख्या जमा करतोय, तो म्हणजेच काल्हेर संघ 25 धावा धाव फलकावरती. आपण पाहतात हिंदवी युवा प्रतिष्ठान आयोजित पंचकृषी प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन 3 दिवस चालणारी स्पर्धेतील आजचा तिसरा अखेरचा शेवटचा मेगा फायनल डे. आणि या मेगा फायनल डे मध्ये जे 4 संघ आले होते अंतिम फेरीमध्ये, रिग्नेश 11 रानाळ आणि व्हियान एंटरप्राइजेस काल्हेर, यामध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ तो म्हणजे रिग्नेश 11 रानाळ संघ. आणि दुसऱ्या सेमीफायनलचा सामना आता सुरू आहे, तो म्हणजे जागृत मराठा रानाळ संघ क्षेत्ररक्षण करत असताना आणि फलंदाजी करतोय तो म्हणजे परशुराम वॉरियर्स संघ काल्हेर. मात्र थोडंसं बॅकफुटवरती दिसतोय परशुराम वॉरियर्स काल्हेर हा संघ, कारण षटकं झालेले 3 आणि 3 षटकांच्या अभावी धाव फलकावरती फक्त आणि फक्त 25. शेवटचे अखेरचे 6 चेंडू शिल्लक. नयन यावेळेस गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अखेरचं स्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज होत असताना सामना करतोय सलामीचा फलंदाज विनायक. 40+ मास्टरचा हा यावेळेस मात्र काय झालं, हिट विकेट ने बाद होतोय तो म्हणजेच विनायक. नक्कीच शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपला पाय लागतोय यष्टांना आणि इथे हिट विकेटच्या पद्धतीने इथे बॅट्समन होतोय आउट. दरम्यान आणखीन 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 5 चेंडू आणि आता मात्र 25 धावांवरती स्थिरावलंय धावफलक, ते म्हणजेच काल्हेर संघाचं. 5 चेंडूंमध्ये आता मात्र प्रणय आणि शैलेश या 2 फलंदाजांना चांगली खेळी खेळावी लागेल. 25 धावा. दरम्यान नयन पुन्हा एकदा सज्ज असताना राईट आर्म ओव्हर दी विकेट. यावेळेस फुलरलेनचा बॉल होता, बिरकावून देण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेटने खेळून करतो डीप मिड विकेट रिझम मध्ये. दरम्यान एक धाव तर नीचे दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकार आलाय, तो म्हणजे शैलेश यांच्याकडून. दरम्यान एकाच धावेवरती समाधान. 26 धावा धाव फलकावरती. 26 धावा धाव फलकावरती. आणखीन 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नयन खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी खूप चांगली गोलंदाजी राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस प्रणयसाठी यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. राहुल आहे चेंडूच्या खाली आणि राहुलच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. शैलेश आक्रमण करत असताना आणखीन 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस रेडिंग एज आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा चौक. केली तर राकेश पाटील आणि नंदन पाटील यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया शाहूकरांची हॅट्रिक साध्य होईल का. शैलेश ऑन हॅट्रिक. यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची संधी. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, मात्र इथे नकार आलाय. इथे मात्र परतावं लागतंय रनआउटच्या रूपाने शैलेशला डगआउटच्या दिशेने. विकेट क्रमांक 5. च्या 35 धावा धाव फलकावरती शेवटचा अखेरचा निर्णायक चेंडू. या सामन्यामध्ये काय होईल, या चेंडूवरती जर एखादा मोठा फटका आला ना तर नक्कीच एक चांगली धावसंख्या उभारेल.
तो म्हणजेच काल्हेर संघ. याच प्रयत्नामध्ये प्रणय याने स्ट्राईक आपल्याला ठेवलेली आहे. दरम्यान करण पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट, शेवटचा बॉल. त्यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने खेळायचा मनसुबा होता फलंदाजाचा, मात्र बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावरती परशुराम वॉरियर्स काल्हेर या संघाची ती म्हणजे 35 धावा. आता उर्वरित दुसऱ्या सत्रामध्ये 24 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान असणार आहे, ते म्हणजे जागृत मराठा रानाळ या संघासमोर. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण आवाज ऐकाल भिवंडी नगरीतील एक नामवंत समालोचक सिद्दीक बावे सरांचा. तत्पूर्वी वळूया आपण डीजे मास्टरला देऊया एक संधी आणि ऐकूया सुमधुर संगीत. इथं शुभ सन्मान केला जाईल. मी हेमंत पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते इथं शुभ सन्मानित करण्यात यावं. पोलीस पाटील रानाळगाव राकेशजी पाटील यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन राकेश पाटील साहेबांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद. आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं, मान्यवरांचं व खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत. पंचकृषी प्रीमियर लीग एक नामांकित स्पर्धा, पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये इतकं दिमागदार सोहळ्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. संपूर्ण यश नक्कीच जातं हिंदवी युवा प्रतिष्ठान जे आयोजक आहेत या स्पर्धेचं. तर या मॅचकडे सेमीफायनलचा मॅच इथे रंगत आहे. एका बाजूला पाहतोय आपण तर जागृत मराठा रानाळ संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परशुराम वॉरियर्स काल्हेर संघ. तर ज्या वेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच आपण मायक्रोफोनच्या माध्यमातून आवाज ऐकाल भिवंडी नगरीतील एक नामवंत समालोचक सिद्दीक जी बावे सर. धन्यवाद भरत पाटिल जी. ऐसे लगता है भरत के रानाल वाले घर से सोच के आए हैं कि इलाका तुम्हारा होगा, धमाका हमारा. 36 रनों की चुनौती रखी है जागृत मराठा रानाल के सामने. ओपनर भेजना है. देखना है कि
पंचक्रोशी लीग का फाइनल रानाल बनाम रानाल होता है या रानाल बनाम कालेर होता है। सेमीफाइनल दोनों कालेर बनाम रानाल रहा था। दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए प्रवीण पाटिल और यशराज। यहाँ पे 36 रन को अगर डिफेंड करना है तो विकेटें लेना होंगी और यही कारण है कि नंदन पाटिल बल्लेबाज पे बंधन लगाने के लिए गेंदबाजी की शुरुआत कर रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं पंचक्रोशी लीग कालेर 2022 में आप तक लाए हिंदवी युवा प्रतिष्ठान और उनके अध्यक्ष भरत जयवंत पाटिल, साथ में राकेश पाटिल, हेमंत पाटिल, नंदन पाटिल और सुनील पाटिल। नंदन और राकेश पाटिल और सुनील पाटिल तो सेमीफाइनल हार चुके हैं। बारी नंदन की है, लेकिन देखना है वो जीतते या नहीं। देखिए, हेमंत पाटिल भी बाहर गए, राकेश भी बाहर गए और सुनील भी बाहर गए। नंदन बचे हैं। देखना है नंदन बल्लेबाजों पे बंधन लगाते या नहीं। राइट आर्म राउंड विकेट। पहली गेंद धीरे से टैप कर दिया गेंद को पॉइंट पर। 1 रन से खाता खुला बैट्समैन प्रवीण का। अब यशराज नंदन के सामने इनर ग्लोव्स पहन के आए हैं। हालांकि तालुका क्रिकेट में इनर ग्लोव्स की शुरुआत इम्तियाज पापा ने की थी। उसके बाद जमा महेश ठाकरे, ड्राइव किया है मिड ऑन सर्कल में। थोड़ा फंबल जरूर किया था, लेकिन रन नहीं लिया वहां पर। 1 रन बिना कोई विकेट के 36 के लक्ष्य का पीछा कर रही है जागृत मराठा रानाल। जागृत मराठा रानाल भिवंडी प्रीमियर लीग की रनर्स टीम रही थी। प्रदीप पाटिल और पप्पू सेठ अध्यक्ष हैं 40+ के। स्विच हिट, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, नहीं रुकेंगी। एक्स्ट्रा कवर में 4 रन। यशराज को उछाल दिया मिड ऑन के सर के ऊपर से, लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन। चौके की मदद से स्कोर 9 पे पहुंचा है। फुल टॉस गेंद हवा में खेला, वेकेंट एरिया है पहले बाउंस पे और चौकों की हैट्रिक वहां पे लगाते हुए यशराज।
पीछे गेंद और 6 रन। समाप्ति हो चुकी है और 12 गेंदों में 14 रन चाहिए। अपने घरेलू मैदान पे कालेर के बल्लेबाज नहीं चल पाए। काफी दर्शक हमसे जुड़ चुके हैं, आप सभी का हार्दिक स्वागत है। इस स्पर्धा के अध्यक्ष हिंदवी युवा प्रतिष्ठान के अध्यक्ष भरत जयवंत पाटिल साहब और ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। मौसम बिल्कुल बदल चुका है और मुंडोरा एंड से गेंदबाजी में इस वक्त बुलाया गया है जयेश को।
परशुराम वॉरियर्स के पेस अटैकर जयेश आए, सामना करेंगे बिग बट ऑफ रानाल तालुका क्रिकेट के महान ऑलराउंडर चिराग माली। पहली गेंद खड़े खड़े खेलना चाहते थे, बल्ले का मुंह जल्दी खुल गया था। बॉलर बैक ड्राइव बल्ले की जड़ से, लेकिन किस्मत अच्छी रही कि कैच नहीं हुए। बड़े बड़े हिट के लिए जाने जाते हैं बिग बट चिराग माली। ऑफ स्टंप के बाहर कोई शॉट ऑफर नहीं किया वाइट। आपने बीपीएल में बिग बट देखा था टेनिस क्रिकेट का राकेश प्रभु को। जयेश राइट आर्म राउंड स्टंप्स, चिराग को बॉलर बैक ड्राइव, बढ़िया फील्डिंग, कमाल की फील्डिंग अपने फॉलो थ्रू में। नॉन स्ट्राइक के बैट्समैन बच गए वहां पर, उनको आउट भी नहीं किया। इसको रुका हुआ है मानो, अच्छी कोशिश हो रही है। 10 गेंदों में यहाँ से 13 रन चाहिए। 10-13 का इक्वेशन और 7 निभा रहे मेरा कमेंट्री में इस वक्त भरत पाटिल, वॉइस ऑफ बालकुम के नाम से जाने जाते हैं। राइट आर्म राउंड स्टंप, चिराग को लीडिंग एज, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में फंस गई है। फिर लंबा हिट लेना चाहते थे, आउट हो गए। तर सिद्दीक सर, हा टर्निंग पॉइंट असू शकतो का? जवळजवळ 12 चेंडू आणि 14 धावांचं आव्हान होतं. उर्वरित 12 चेंडूमध्ये 14 धावा हव्या होत्या रानाळ संघाला. मात्र चिरागाला 3 चेंडू डॉट आणि आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे 9 चेंडू आणि 13 धावा. देखिए 9-13 का इक्वेशन है, क्रिकेट है, कुछ कहा नहीं जा सकता। कभी जो सामने दिखता है वो बहुत दूर हो जाता है क्रिकेट में, और कभी जो दूर दिखता है वो बहुत करीब आ जाता है। लेकिन परफॉर्म करना होगा, किसी ने भी अपने आप को साबित इस तरह करना चाहिए कि लोग उसको टीवी पे देखे, ना कि सीसीटीवी पे। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए जयेश, उम्मीदें जगा दी है नए बैट्समैन राहुल, जबकि सामना कर रहे हैं प्रवीण। 40+ अभी भी ग्राउंड में। इस मरतबा बहुत ही खूबसूरत कलाइयों का उपयोग, टर्न कर दिया बहुत ही फाइन तरीके से। गेंद फाइन लेग बाउंड्री पे 2 रन। क्या शॉट खेला है, कलाइयों का कलात्मक उपयोग। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है जागृत मराठा का। 25 रन, 8 गेंदे 11 रन। 8-11 का इक्वेशन है, लेकिन मैच के 7-12 अभी भी कुल में लग रहे हैं। अच्छी बॉलिंग कर रहे हैं इस ओवर में जयेश। इसके बाद कौन बनेगा विजेता, महामुकाबला होगा। इस मरतबा बैकफुट पे गए, पंच किया गेंद को, जहां खेलना चाहते थे वहां तो नहीं खेला, लेकिन 1 रन जरूर बना है बैट्समैन ने। 1 रन से स्कोर 26। कहीं ऐसा ना हो कि जिस तरह कमर कस लिए परशुराम वॉरियर्स ने कि इलाका भी हमारा रहेगा और धमाका भी हमारा रहेगा। जरूर जरूर, उसी तलाश में परशुराम वॉरियर्स। 7 चेंडू आणि 10 धावा, फायनलच्या आधीची फायनल. काय मॅच होती है? चार्ज हो चुकी है पूरी तरह से टीम। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। 7 गेंदे और जीतने के लिए 10 रन।
व्हाट अ मैच, बहुत ही कट टू कट मुकाबला आप देख रहे हैं, कांटे की टक्कर। इस मरतबा अपर कट किया है और गेंद जा रही है थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। काय मॅच होती आहे सुरेख. परशुराम वॉरियर्स काल्हेर विपक्ष जागृत मराठा रनाळ. 6 चेंडू आणि 6 धावा, असं वाटलंही नव्हतं. 24 चेंडू आणि 36 धावांचा आपण होतं, असं वाटलं होतं की जवळजवळ सहजरित्या या धावांचा पाठलाग राहणार संघ करतोय की काय. मात्र सामना येऊन ठेपला येतो म्हणजे 6 चेंडू आणि 6 धावा. आणि नक्कीच राहुल यांच्या बॅटमधून ज्या 4 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या त्या नक्कीच एक ऊर्जा देऊन जातील नक्कीच राहणार संघाला. कारण की असं वाटलं होतं की टेन्शन मध्ये आहे राहणार संघ. 7 चेंडू आणि 10 धावा हव्या होत्या. मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर ठेवून राहिला राहुल आणि शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड खोललं आणि डीप थर्डमॅन रिझम मध्ये 4 धावा अंकित केल्या. आता मात्र 6 चेंडू आणि 6 धावा, एक निर्णायक क्षण, निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळेस गोलंदाजी ट्रैक वरती. इसीलिए क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं, जर आणि तर, किंतु परंतु क्रिकेट में नहीं चलता है. अगर राकेश पाटिल का कहना है कि परशुराम वॉरियर्स ने मैच निकाल दिया, तो गेंदबाज को 2000 रुपए, जो गेंदबाज हैं गिरीश सामना करेंगे उनका बैट्समैन प्रवीण थोड़ा टेढ़ा खड़ा रहते हैं. गिरीश पहली गेंद हुक कर दिया, पीछे खिलाड़ी, आउट हो गए बैट्समैन. राहुल का साथ निभाने के लिए बघा सिद्दीक सर, गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज 40+6 गोलंदाज आणि 6 चेंडू आणि 6 धावा डिपेंड करत असताना काय गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करतोय. नक्कीच काल्हेर गावासाठी खेळत असताना, काल्हेर संघासाठी खेळत असताना आता मात्र 5 चेंडू आणि 6 धावा या डिपेंड करायचे आहेत. पुन्हा एकदा गिरीश सज्ज होत असताना राहुलसाठी क्रिश इस मरतबा फेंक दिया सीधा आउट ऑफ पार्क. हैंड एंड सम मैच को जीत लिया. यहाँ पे जागृत मराठा रानाल ने अभिनंदन प्रदीप पाटिल उर्फ पप्पू सेठ, अभिनंदन जागृत मराठा, 8 लाख नंदन पाटिल. म्हणजे 10 टीम पैकी देखिए एक पार्टी रखी गई है. रिग्नेश प्रताप पाटिल साहब और राजेश
राकेश प्रदीप पाटिल साहब की तरफ से प्रताप सेठ के फार्म हाउस पे ये जो पंचक्रोशी टीमों में जितने टीमें खेली है उनके सभी खिलाड़ी और उनके ओनर्स सभी चाहे तो उस पार्टी में जा सकते हैं, हमारे अंपायर भी जा सकते हैं, कमेंटेटर भी जा सकते हैं. खुशखबर सर्वांसाठी खुशखबर आहे. रिग्नेश प्रताप पाटील आणि राकेश